ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार। मात्र मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गौतम अदानींची आसन व्यवस्था। मुंबईत भाजप 128 तर शिंदेंची शिवसेना 79 जागांवर लढणार। उर्वरित 20 जागांवरती भाजप नेत्यांची शिंदेंसोबत चर्चा। आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार। पुण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला। आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेंची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढणार। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती। मलिकांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देत आहेत। लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही। पुण्यात 23 आणि 24 प्रभागात अपक्ष लढणार। रवींद्र धंगेकर आक्रमक। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। ती 131 पैकी शिंदेंच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा। उर्वरित 4 जागांसाठी लवकरात लवकर तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी। 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। मुंबई पालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार। पत्रकार परिषदेत घोषणा करणार। वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। मुंबईत वंचित सोबत आमचं बोलणं सुरू। आमची युती झाल्यास नक्की आमच्या युतीचा महापौर मुंबईत बसणार, वडेट्टीवारांची घोषणा। पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापनाला। उमेदवारांची पहिली यादी आज रात्री उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती। पुण्यात महाविकास आघाडीतील 3ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी पक्ष मित्र पक्षांना देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम। मातोश्रीवरील कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल। बिना भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यामुळे जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा। नाशिकच्या मालेगावात मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती। गटशिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। 24 तासात खुलासा करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश। बदलापुरात बस चालकावरती बस थांबवून हल्ला। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। बदलापुरातील उल्हास नदीच्या पुलावरची घटना। डोंबिवलीचा पाणीपुरवठा 30 डिसेंबरला बंद राहणार। खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। नवी दिल्ली आणि उत्तरेत दाट धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। आठवडाभर धुक्याचं साम्राज्य। शनिवारी राजधानी, दुरांतो आणि तेजस सारख्या प्रीमियम रेल्वे सुद्धा काही तास विलंबानं। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित असल्याची बाब समोर। स्वारगेट परिसरातील AQI 372 वर। मुंबईत 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर कोठडीत होणार। 31 आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं गस्त वाढवली। 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हर्णे, मुरुड या सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी। 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली ब्लॉक। तर आज आणि उद्या एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।